त्यांचे स्नायू म्हणजे कोर मसल्स मजबूत होतात आणि त्यांचा समन्वय पण वाढतो, जी पुढे चालण्यासाठीची चांगली तयारी असते. समजलं. म्हणजे हालचाल वाढली की मग जग एक्सप्लोर करायची उत्सुकता पण वाढते असेल. अगदी खूप जिज्ञासू बनतात या वयात बाळं. दिसेल त्या वस्तूंपर्यंत पोहोचायचं, पकडायचं. हां, आणि तोंडात घालायचं. हो, तो तर महत्वाचा भाग आहे एक्सप्लोरेशनचा. आवाजाच्या दिशेने बघणं, हलणाऱ्या गोष्टींवर लक्ष ठेवणं, हे सगळं सुरू होतं. आणि याच काळात ती ऑब्जेक्ट परमनन्सवाली गोष्ट पण येते ना. बरोबर पकडलत. ऑब्जेक्ट परमनन्स म्हणजे एखादी वस्तू डोळ्यासमोरून गेली तरी ती अस्तित्वात आहे हे त्यांना हळूहळू कळायला लागतं. अच्छा. म्हणूनच तर लपाछपी खेळायला त्यांना मजा येते, कारण चेहरा लपवला तरी तो परत येणार आहे हे त्यांना माहिती असतं. म्हणजे ही फक्त गंमत नाही, तर त्यांच्या आकलनाचा एक महत्वाचा टप्पा आहे. अगदी. आणि हे त्यांच्या प्रॉब्लेम सॉल्व्हिंगची पण सुरुवात आहे. म्हणजे दूर ठेवलेलं खेळणं हवं असेल तर काय करायचं? रंगत जायचं. बरोबर. हे त्यांचं पहिलं मिशन. वाह. आणि हातांची कौशल्य म्हणजे फाईन मोटर स्किल्स, त्यात काय बदल होतो? हो, त्यात पण बरीच प्रगती होते. वस्तू एका हातातून दुसऱ्या हातात सहज देऊ लागतात. आणि मग येते पिन्सर ग्रिप, म्हणजे अंगठा आणि पहिलं बोट वापरून बारीक वस्तू उचलायला शिकतात. अच्छा, चिमटीत पकडणं जसं आपण म्हणतो. हो, साधारण 8व्या-9व्या महिन्यात हे जमायला लागतं. आणि हे कौशल्य पुढे स्वतःच्या हाताने खायला शिकण्यासाठी म्हणजे फिंगर फूडसाठी खूप महत्वाचं ठरतं. खरंच आहे. आणि ते वस्तू आपटणं, खाली टाकणं ते पण याच काळात होतं का? हो ना, ते पण शिकण्याचाच भाग आहे. असं केल्यावर काय होतं, म्हणजे कारण आणि परिणाम, हे ते शिकत असतात. गंमत असते त्यांच्यासाठी ती. बरं, आता थोडं भाषेकडे वळूया. काही आवाज काढायला लागतात ना बाळं. हो, बाबा, दादा, मामा असे उच्चार सुरू होतात. पण त्याला काही अर्थ नसतो अजून. नाही, सुरुवातीला अर्थ नसतो, ते फक्त आवाजांचा सराव करत असतात, पण नावाने हाक मारल्यावर प्रतिसाद देतात मात्र. हो, म्हणजे वळून बघतात किंवा हसतात. साधारण 7व्या-8व्या महिन्यात हे सुरू होतं, आवाजाच्या दिशेने बघणं वगैरे. आणि सामाजिक विकास कसा होतो? ओळखीच्या माणसांना ओळखतात, त्यांच्याबद्दल प्रेम दाखवतात, चिकटतात त्यांना. आणि अनोळखी व्यक्तींपासून थोडं लांब राहू शकतात, बावरतात कधी-कधी. त्याला स्ट्रेंजर अँक्झायटी म्हणतात. अच्छा, म्हणजे त्यांना फरक कळायला लागतो.